केलेला आपल्याला पाहायला सापडतो. ज्याच्याबद्दल विचार करत असताना ज्याचं पाप वाढलं आणि पापाच्या योगाने त्याला नरकगती प्राप्त व्हायला लागली, अशा मनुष्याची वारी चुकणार. बरं, ज्याचं पाप आहे त्याची वारी चुकते हे जसं खरं आहे तसं, ज्याचं पुण्य आहे त्याची वारी चुकते की नाही याचा विचार करा ना. पुण्याचा परिणाम काय असतो? पुण्याचा परिणाम पंढरीला येणं आहे का पुण्याचा परिणाम स्वर्गाला जाणं आहे? स्वर्गाला जाणं. आणि पुण्याच्या प्रभावाला जर मनुष्य स्वर्गाला चालला तर वारी चुकेल की चुकत नाही? सांगा मला. चुकणार आहे. म्हणजे पुण्याचा प्रभाव सुद्धा वारी चुकवण्याचाच आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून ते पुण्य कोणतं त्याचा विचार करा. शुद्ध पुण्य, परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाकरता आपल्याला वारीला घेऊन येणारे जे पुण्य, त्या पुण्याचं नाव शुद्ध पुण्य. आणि जे पुण्य ज्याला आपण पुण्य समजतो आणि ज्या पुण्याचा प्रभाव म्हणून आपल्याला इहलोकांत सुख किंवा परलोकांत स्वर्गाधिकाचं सुख प्राप्त होतं, अशा पद्धतीच्या पुण्याला ज्ञानोबराय पुण्य म्हणायला तयार नाही.